मजा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपानिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कलावज्ञजीवोत्तरार्धावतारं कलङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम्। तपोज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम्। मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम्। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं। शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। जयंची गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता। अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदार हो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत मती
निवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. भगवान श्री मल्हारी मार्तंड खंडोबा महाराज आदिशक्ती माळसा माता मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारी आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला पवित्र भूमी श्री क्षेत्र माळसा कोरे आदिशक्ती माळसा देवी मातोश्रींच्या असीम कृपाशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पूजनीय रामगिरीजी महाराज वावीकर यांच्या अनंत कृपाशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्म उत्सव सोहळा या निमित्ताने संपन्न होणारा हा भव्य दिव्य नवरात्र उत्सव तथा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र माळसा कोरे समस्त ग्रामस्थ मंडळी अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समिती माळसा देवी मंदिर देवस्थान ट्रस्ट उदार अन्नदाते दिंगीदार गावातील सर्व तरुण मित्रमंडळींच्या सुंदर नियोजनातून संपन्न होणारा हा भव्य आणि दिव्य अखंड हरिणाम सप्ताह महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्र उत्सव ऊन असो वारा असो पाऊस असो पाणी असो कीर्तन आपल्या सगळ्यांना वंदन करतो. गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो. आजच्या 6व्या दिवसाच्या सेवेचा योग हरिभक्तीपरायण आपल्या अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समितीचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आमचे स्नेही शरदजी महाराज गवारे शरददादांनी आग्रह केला आणि आमचा सोशल मीडियाच्या माध्यमातून परिचय आहे ते मला मीडियावरती पाहतात आणि आदिशक्तीच्या दरबारातून इथून अनेकदा येण्याचा जाण्याचा योग येतो. आम्ही जाता येताही दर्शन घ्यायचो आणि आदिशक्तीला म्हणायचो कधीतरी सेवेचा योग येऊ द्या. तो आज शरद भाऊंच्या माध्यमातून सेवेचा योग आला. हे देवस्थान हे गाव आदिशक्ती माळसा मातेच्या नावानं प्रसिद्ध गाव आहे. खंडोबा महाराजांची कृपा प्राप्त असणारं हे गाव आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं सप्ताह करणारं आपलं गाव आहे. सप्ताह समितीमधील सगळे सदस्य गावकरी मंडळी ज्येष्ठ मंडळी सगळे मंडळी खूप श्रद्धेनं या सप्ताहामध्ये सहभागी होतात. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य ज्यांचा आवाज महाराष्ट्रामध्ये गाजतोय ते महाराष्ट्राचं गायन क्षेत्रातील वैभव असणारं व्यक्तिमत्व आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण भजन सम्राट सुनीलजी महाराज पवार महाराजांना वंदन आहे. महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी खूप अनेक वर्ष झालेत जे पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून सप्ताहाच्या माध्यमातून हरिपाठ काकड आरतीच्या माध्यमातून खूप अंतकरणापासून सेवा करणारे व्यक्तिमत्व भजन सम्राट स्वररत्न आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण संपतजी महाराज दांडवे दादांना सुद्धा वंदन आहे. या दोघांची सोशल मीडियावरती खूप मोठे फॉलोअर्स आहेत
यांची चाल फक्त इंस्टाग्राम, फेसबुकवर, यूट्यूबवर फक्त यायचा उशीर आहे की काही मिनिटात ती 1000 व्ह्यूजपर्यंत जाते. दिवसभरात काही हजार मंडळी त्यांच्या चाली ऐकतात आणि ऑर्केस्ट्रा ऐकणारी जी तरुण मित्र आहेत ते या दोघांच्या चाली ऐकतात. ही संप्रदायातलं फार मोठं वैभव आहे. संप्रदायाला नवीन तरुण पिढी जोडण्याचं काम करणारी मंडळी आहेत. आज ही सगळे तरुण मित्र मंडळ ज्या ज्या वेळी ही चाली म्हणायला लागतील त्या त्यावेळी स्वतः मोबाईल घेतात आणि लगेच त्याचा व्हिडिओ घेणार, त्यांच्या स्टेटसला पण दिसणार. चांगली जमेची बाजू आहे. दोघांना सुद्धा वंदन आहे. दिवसभरातला प्रवास, सकाळच्या सत्रातली सेवा आटपून ते इथपर्यंत पोहोचलेत. दोघांनाही वंदन आहे. मृदंगरत्न, मृदंग अलंकार, हरिभक्तीपरायण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, ज्यांचा अल्पावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला मृदंग माहीत झाला, ते मृदंगमणी हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज बोराडे महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. मृदंगमणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज भांड, महाराजांना सुद्धा वंदन आहे. जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. दोन्ही मृदंगाचार्य आणि जीवाचे मित्र आहेत. दोघांनीही एक घास वाटून खाणं हाच परमार्थ असतोय. हो, एक सांगू तुम्हाला, हिसकून खाणाराचं कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा आयुष्यभर समाधानी राहतो. आणखी सोपं सांगायचं झालं तर वाटून खाणारा कधी उपाशी राहत नसतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अगदी अंतःकरणापासून ही सगळी मंडळी संप्रदायामध्ये खूप श्रद्धेनं सेवा करतात. हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण, सरांचं काय नाव आहे? हनुमंतजी महाराज शिंदे. हनुमंतजी महाराज शिंदे पूजनीय संप्रदायातले फार मोठे ज्येष्ठ कीर्तनकार आहे, अभ्यासू कीर्तनकार आहे. आणि हरिभक्तीपरायण पूजनीय हनुमंतजी महाराज शिंदे यांनीच वारकरी संप्रदायाला वारकरी भूषण हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज शिंदे दिले. त्यांचे सुपुत्र आहेत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य, माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. चांगले कीर्तनकार या गावाला दिलेत, महाराष्ट्राला दिलेत. आणि शरद दादांनी आपली सुकन्या वारकरी संप्रदायाला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आणखीन एक सुकन्या आहेत, हरिभक्तीपरायण वैष्णवीताई मुरकुटे, या सुद्धा कीर्तनकार आहेत. हरिभक्तीपरायण स्नेहाताई गवारे या व्यासपीठ नेतृत्व सांभाळतात आणि आपल्या गावामध्ये संप्रदायाची फार श्रद्धेनं सेवा करतात. ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर बसणारी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व, आमच्या 2 भावांमध्ये मी ज्यांना तिसरं मानतो, हरिभक्तीपरायण वारकरी भूषण ज्ञानेशजी गीते सर. खास करून आजच्या सप्ताहाला आणि माझ्यावर प्रेम आहे. या परिसरामध्ये मी कुठेही आलो तरी गीते सरांना भेटून जावं लागतंय, किंबहुना ते येऊन माझी भेटच घेतात. एक सांगू तुम्हाला, भगवंत ज्यांना नात्यात जोडायला विसरतो ना, भगवंत ज्यांना रक्तात जोडायला विसरतो ना, त्यांना मैत्रीत जोडून देत असतो. गीते सरांना वंदन आहेत. कैलास दादाही त्यांच्याबरोबर हजर आहेत, त्यांनाही वंदन आहे. आमचे दशरथ भाऊ सुद्धा माझ्यावर फार प्रेम करतात. ठाणगाव थडी अखंड हरिणाम सप्ताह संयोजन समितीचे मार्गदर्शक आहे. दशरथ भाऊंच्या नियोजनामध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव खानगाव थडीला संपन्न होतो दरवर्षी. त्या सप्ताहामध्ये रौप्य महोत्सवी सप्ताहामध्ये मलाही सेवेची संधी दशरथ भाऊंच्या माध्यमातून मिळाली होती. हरिभक्तीपरायण दशरथ भाऊंना सुद्धा मी वंदन करतो. ते दररोज आपल्या सप्ताहाला कीर्तनाला हजर आहेत. आपण टाळी वाजवा त्यांच्याकरता. विनेकरी दादांना सुद्धा वंदन. बरं, सगळ्यांची नावं पत्रिकेमध्ये आहेत. कोणाचं राहील आणि राहणारा नक्कीच मला शिव्या घालणार आहे. आता विनेकरी महाराजांचं नाव काही पत्रिकेत आहे. विजय महाराज मुरकुटे, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवायचा. जोरात उपस्थित सगळी मंडळी. बरं, ढोबळे दादांकडे संत भोजन झालं. ढोबळे दादांच्या परिवाराला, ढोबळेच ना, हां, लहरे परिवाराकडे संत भोजन झालं. त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. लहरे परिवाराला वंदन आहे. शरद दादांच्या माध्यमातून आज तुमचं सर्वांचं दर्शन आदिशक्तीच्या सेवेचा योग आला. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज डोंबरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी उपस्थित आहे. त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. चोपदार फार जोरात आहे. दोन्ही चोपदारांकरता जोरदार टाळी वाजवा एकदा.
आमच्या रोशन दादाला धन्यवाद आहे. सुंदर साऊंड व्यवस्था आहे. आधी कोणतीही सूचना करायची गरज नाही. रोशन दादाचा अनुभव फार मोठा आहे. चांगल्या पद्धतीचे सिस्टीम ऑपरेटर आहेत. रमेश दादा साथी हे माझे जिवलग मित्र आहे. साथी दादांकडे लहानपणापासून ते साथीला आहेत. रमेश दादालाही धन्यवाद आहे. कोणतीही माणसं सोबत राहिले ना की समजून घ्यायचं आपलं काम योग्य पद्धतीने चालू आहे. कधी माणसं आपल्याबरोबर सोबत राहत असतील तर आपला परमार्थ योग्य पद्धतीने सुरू आहे. रोशन जसा लहान होता तसा रमेश भाऊंकडे आला आणि आजपर्यंत त्यांनी रमेश भाऊंचा सुंदर असा व्यवसाय सांभाळण्याचं काम केलं. मंडप असेल, लाइटिंग असेल, साऊंड व्यवस्था असेल. रोशन दादाला धन्यवाद. रमेश भाऊ साथींनाही धन्यवाद. तुमचं काय नाव आहे दादा? माऊलींना वंदन. सरपंच साहेब संतोष दादा बाजारी यांना सुद्धा वंदन. ट्रस्ट मधील सर्व पदाधिकारी सगळ्यांना वंदन करतो. सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, वा महाराज वा. ताड़ी वाजो महाराजांकरता. ये भगवान भी बहुत अजीब चीज है. बराबर दिल और दिमाग के बीचों बीच गले को देती है. त्याला सुनील महाराजांसारखा आवाज ज्यांना मिळाला ते भाग्यवान आहे. तुम्ही तिकडं वर आवाज घेता पण इथं मी हात लावून पाहतो. म्हटलं बाबा आपल्याला त्रास काय कंठ आहेत. वा. मनोनी शरण जावे सर्व भावे दिवासी. चला, माझ्या जगद्गुरूंनी आजच्या अभंगाद्वारा या विश्वाचा अधिष्ठान एक आहे. ज्यांना आपण देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, आत्मा मालिक म्हणतो, आदिशक्ती म्हणतो, जगदेव म्हणतो, हरी म्हणतो. ते परमात्मा एकच आहे, फक्त वेगवेगळ्या रूपात दिसतात. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आदिशक्तीच्या रूपानं आपण त्यांची उपासना करतो. गणपती बाप्पांच्या रूपानं 10 दिवस आपण त्यांची उपासना करतो. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवजींच्या रूपानं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या रूपानं आपण त्यांची उपासना करतो. भगवान दत्तात्रयांच्या नावानं आपण भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव संपन्न करतो. त्या तत्वाचीच उपासना आहे. फक्त रूप भिन्न दिसतात, मात्र तत्व एकच आहे, ज्याला वेद म्हणतात. एकमेवं अद्वितीयं ब्रह्मा निहना नास्ति किंचन. एकमेव आहे असं ते तत्व, अद्वितीय आहे असं ते तत्व. दशरथ भाऊ, सूर्य जर पाहायचा असेल तर सूर्याचं डुप्लिकेट नाही, सूर्याची कॉपी नाही, कुठं पेस्ट करता येत नाही. सूर्य पाहायचा असेल तर सूर्यालाच दाखवावं लागतं. त्याला म्हणतात एकमेव अद्वितीय. बरोबर. समुद्र पाहायचा असेल तर समुद्रापर्यंतच जावं लागतंय. एकमेव अद्वितीय. तसं ईश्वरीय तत्व आहे, ते एकमेव आहे, अद्वितीय आहे, एकच तत्व, ज्याला माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अनंत रूपामध्ये पाहिलं, अनंत वेशात पाहिलं. अनंत रूपे अनंत वेशे दिखले ज्ञातासी, दिखले ज्ञातासी. बापर कुमा देवी वरु, बापर कुमा देवी वरु गुणवानली कैसे. अनंत रूपे अनंत वेशे देखले ज्ञातासी, ओ देखले ज्ञातासी. बाप रखमा देव, बाप रखमा देव गुण पाले कैसे. अनंत रूपे अनंत वेशे दिखले ज्ञातासी, बापर कुमा देव गुणवानली कैसे.
अनंत वेशे महाराजांकरता टाळी वाजवा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर रखुना बाणली कैसी. माऊली वर्णन करतात की जे परमात्मा सहज कोणाला दर्शन देत नाहीत ते आम्ही अनंत रूपात पाहिलंय. हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनू. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक निर्धारी हरी पाहिला. योगिया 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 दुर्लभ तो म्या देखिला सजनी. हे पाता पाता मनन पुरे धनी. पाता पाता मनन पुरे धनी. देखिला देखिला माय देवांचा देव. देखिला देखिला माय देवांचा देव. हे देव देव योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला माय देवांचा देव. चला इथं सिद्धांत आहे. देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण. जसा परमात्मा वेगळ्या रूपात दिसतो पण आदिशक्ती माणसा मातीची सेवा, आदिशक्ती जगदंबा मातीची सेवा ही भगवान पांडुरंग परमात्म्यांची सेवा आहे. तत्वरूपानं तीच सेवा आहे. जसं कुटुंब प्रमुख एक आहे सर आपण त्यांना वेगवेगळ्या नावाने आवाज देतो. जशी भूमिका असेल तसं त्यांचं नाव बदललं जातं. ते मामाच्या भूमिकेत असतील मामा म्हणतात भाचे, काकाच्या भूमिकेत असतील काका म्हणतात. म्हणजे कुटुंब प्रमुख एक आहे, भूमिका बदलली का उपनाव बदलतं. तसं परमात्मा एक आहे, फक्त भूमिका बदलली. अनंत रूपे रूपात आलेत अनंत वेशे. तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तिदास अवधारी अवधारी घोष अवधारी देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता प्रत्येक शुभ कार्याला गणपती बाप्पाची सेवा केली जाते. मग भगवान शिवजींच्या आणि माता पार्वतीच्या लग्नात मग पूजा कोणाची केली? आता प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पाची पूजा केली जाते. बरोबर, या मताशी तुम्ही सहमत आहे, मी सहमत आहे. मग भगवान शिवजींच्या आणि माता पार्वतीच्या विवाहामध्ये नेमकं कोणत्या देवाची पूजा केली? तर ती गणपती बाप्पांचीच पूजा केली.
तुम्ही म्हणाल काय पोथ ह्या पुराण काय तुम्ही कीर्तन सांगता बाबा ना आम्ही कीर्तन ऐकतोय. गणपती बाप्पा हे जर भगवान शिवाजींचे सुपुत्र आहे तर मग ते त्यांच्या लग्नात पूजेला आलेच कसे? विठ्ठल विठ्ठल भगवान शिवाजींच्या माता पार्वतीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली गेली, पण ती तत्व रूपानं भगवान गणेश तत्वाची पूजा केली गेली. जे तत्व आहे भगवान गणपती हे तत्व रूपानं उपस्थित आहे. त्याला एकमेवम अद्वितीयम ब्रह्म हे आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय, पण वेदानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी गोकून हा सिद्धांत शोधलाय. हो, म्हणून पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या 2सहस्र जीवा जीवा दिव काहो विटेवरी उभा. वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा. तुकोबाची गुरे राखितो पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा. वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदांना नाही कळलं म्हणून 18ही पुराणे हरीसी गाते. तत्वरूपाने आपण भगवंताची शरणागती करतोय. ऐका आता मग नेमकं त्या तत्वाला शरण जायचं जे तत्व या विश्वाला आधारभूत आहे. मग शरण कसं जायचं याकरता एक गोड दृष्टांत सांगतो. ऐका, एवढा 2 मिनिटाचा दृष्टांत संपला की अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश करतोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 3 मातेंना प्राधान्य. पहिल्या माता आदिशक्ती. मग त्या आदिशक्तींमध्ये सर्व माता, महालक्ष्मी माता, तुळजाभवानी माता, सप्तशृंगी माता, रेणुका माता, कालिका माता, सगळ्या माता. एक पहिलं प्राधान्य. दुसरं प्राधान्य राजमाता जिजाऊ आईसाहेब. आणि तिसरं प्राधान्य तिसऱ्या माता महाराष्ट्राची भूमी. दररोज महाराष्ट्राची भूमी कपाळाला लावायची आणि नंतरच छत्रपतींनी सेवेला प्रारंभ करायचा. एक दिवस आदिशक्तीचा अभिषेक आटोपला, राजेगडावरती पोहोचले. आईसाहेब कुठं आहात आपण? राजेगडावर पोहोचले. गडावर शांतता पसरलेली आहे. एक मावळा आला. राज, आईसाहेब रात्रभर रडतीयात, भोजन प्रसाद घेतला नाहीत, कोणाशी काहीच बोलत नाही. राजे ताड माझ घरात गेले. आईसाहेब एका कुशीवर आराम करत होत्या. राजेंनी गुडघे टेकवले, हात जोडले, वंदन केलं, बोलते झाले. राजेंचा मुजरा आईसाहेब. आईसाहेबांकडनं कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. राजे स्वतः जवळ गेले. आईसाहेबांच्या मानेखाली हात घातला. मानेखालची उशी ओली चिंब झाली होती. आईसाहेब रात्रभर रडत होत्या. मानेखाली हात घालून उठून बसवलं. आईसाहेबांचा चेहरा रडून रडून लाल झालेला, डोळे लाल झालेले, केस विस्कटलेले, डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले. राजेंना पाहिलं. आईसाहेबांच्या डोळ्यातनं घळघळ अश्रूधारा वाहू लागल्या. राजेंनी हात जोडून प्रार्थना केली, आईसाहेब, गडावर असं कोणतं संकट कोसळले, आम्ही धावत आलो असतो. आम्हास निरोप दिला असता, धावत आलो असतो. घळ 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 डोळ्यातनं अश्रूधारा वाहतात. आईसाहेब बोलतात, राजे बोलावं तरी कसं आणि सांगावं तरी कसं तुम्हाला? जेव्हापासून वार्ता ऐकली, अन्न पाणी गोड लागत नाही. भविष्यकाराकडे गेले होते तुमचं भविष्य जाणून घेण्याकरता.
भविष्यकारानं भविष्य सांगितलं, आजपासून 4थ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होणार. कानात तापलं तेल होतावं इतक्या असह्य वेदना छत्रपतींना झाल्या. परंतु शहाणी माणसं येणाऱ्या संकटाची चाहूल स्वतःच्या मनावर आणि चेहऱ्यावर दाखवत नसतात. चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि मनावरचा संयम ही शहाण्या माणसांची लक्षणं असतात. राजे हसले, आईसाहेबांना बोलू लागले, 4 दिवसात आम्हा स्मरण येणारे असं भविष्यकारानं सांगितलंय. हो, शक्य नाही. आदिशक्ती जगदंबा मातेचा आम्ही जप करतोय, तो 4 दिवसात मरण्याकरता जगदंब 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 हा जप आम्ही करतोय, 4 दिवसात मरण्याकरता. गर्भावस्थेत असताना तुम्ही शूरवीरांच्या कथा ऐकवल्या, 4 दिवसात मरण्याकरता. भगवान शिवजींचा नारा मी देतोय, हर हर महादेव महादेव, 4 दिवसात मरण्याकरता. भविष्यावर विश्वास ठेवू नका. चला, आम्ही आदिशक्तीला विनंती केली आहे, जोपर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन होत नाही तोपर्यंत काळ आम्हा स्पर्श करू शकणार नाही. भोजन कक्षात आले, आईसाहेबांना भोजन प्रसाद दिला, माझ घरात आणून सोडलं. राजेंनी गड सोडला. आईसाहेबांचं समाधान केलं खरं, पण स्वतःच्या मनाचं समाधान ते करू शकले नाहीत. कारण खबरदारी घेतलेली बरी, भविष्यकाराचं भविष्य कदाचित खरं पण होऊ शकतं. पहिला दिवस उजाडला, आदिशक्ती जगदंबा मातेला कौल मागितला, हे जगदंब, हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही तुमची सेवा, आम्ही निमित्त मात्र आहोत. या रयतेची सेवा आहे, या तमाम माझ्या माता बहिणींच्या कुंकवाची सेवा आहे. माझ्या माता बहिणींच्या कुंकवा करता हे भगवा अधिष्ठान आम्ही जिवंत ठेवलंय, ही तुमची सेवा, आम्ही निमित्त मात्र आहोत. हिंदवी स्वराज्य स्थापन होईपर्यंत आम्हास आपण अभय द्या, आम्हाला रक्षण करा, आमचं रक्षण करा, ही विनंती आहे. भविष्यवाताच्या देहावर राहत नसायची, असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीचं विदेही भोगू दशा. अवस्थेवर नसायची येत गड्या. जगद्गुरूंना समाधी लागली, छत्रपती समोर बसलेत. 7:30 वाजता कीर्तनाला वेढा पडला, 8 वाजता राहू काळ आहे. तो सेनापती पकडण्याकरता आला होता. त्याने छत्रपतींना पाहता क्षणी मुखातून उद्गार काढले, अरे कौन कहता है शिवा को पकड़ना नामुमकिन है, मैं पकड़ूंगा शिवा को, मैं पकड़ूंगा शिवा को, ये तो सामने बैठा है. कौन कहता है अरे नामुमकिन है, मैं पकड़ूंगा, मुझे इनाम मिलेगा, इनाम मिलेगा, मुझे इनाम मिलेगा. आनंद होत होता. त्याने वेडा पर संपूर्ण कीर्तनामध्ये पसरवला. जगद्गुरूंच्या लक्षात आलं, या ज्या अर्थी छत्रपती समोर बसलेत, कीर्तनाला वेडा पडलात, त्या अर्थी आज कीर्तनामध्ये छत्रपतींच्या जीवाला धोका आहे. आणि जर आज छत्रपतींच्या जीवाला धोका झाला तर महाराष्ट्रातला परमार्थ संपला. कोणी भजन करणार नाही, कोणी माळ घालणार नाही गड्या. आहे त्या माळी माणसं म्हणतील नको, आता आमचे राजे गेलेत गड्या, देवाला सांगावं लागेल, देवा आज महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसलेत, तर हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीयेत, हे रयतेचे राजे आहे. लाखो माता बहिणींच्या कुंकवाचं रक्षण करणारा राजा आहे. मंदिरातील कळसाचं रक्षण करणारा राजा आहे. अंगणातील तुळस ज्यांच्यामुळं सुरक्षित आहे ते राजे आहेत. आज टाळ वाजतोय, आज भजन सुरू आहेत, आज भागवत धर्माची भगवी पताका आकाशामध्ये सदैवपणे तेवतेत. त्याचं रक्षण करणारा राजा कीर्तनात बसलायत. आणि आज जर छत्रपतींच्या जीवाला धक्का पोहोचला तर देवा तुमच्यापर्यंत कोणी येत नाहीत, मग परमार्थ संपला. देवा देवा लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. देवा देवा यावं लागेल तुम्हाला. आवाज देतोय आर्ततेनं माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी भगवान पांडुरंग परमात्म्यांना आवाज दिला. येईव 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 येई दावोनिया येई दावोनिया विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला विठाबाई विश्वंभरे भवजेनके विठाबाई विश्वंभरे
कावाया लाविला तुकार विलंब कावाया लाविला भगवान पांडुरंग परमात्म्यांचा माझ्या जगद्गुरूंनी दावा केला. तो दावा काही सामान्य नव्हता. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये कीर्तनातला दावा येतो. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन सकगन गोत तुरे तुच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटीचा लळा रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. पंढरपूरला आवाज गेला. भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरनं खाली आले. एक अश्व घेतला, शमशेर घेतली. कीर्तनस्थळी सेनापतीची नजर चौफेर फिरत होती. जगद्गुरूंचा दावा सुरू होता. देवा, आजपर्यंत कधी वारी चुकली नाही. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. वारा पावसात तूच ऊन सावलीचा रंग गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग. वेणू झाले जग सारे त्यात फुंकला तू प्राण जीव हरी नाम देह झाला वृंदावन भेटीचा लळा रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा पंढरीचा माझा विठ्ठला. सेनापतीची नजर फिरता फिरता जगत होते दिसेना त्याला. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. सगळ्या श्रोत्यांमध्ये त्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागले. कहा पग दारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. हो हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. आता काय अवस्था झाली त्या सेनापतीची. अरे ये तो सारे शिवाजी महाराज यहाँ बैठे हैं, इन सब में से सच्चा शिवा कौन सा है. एवढे शिवाजी महाराज जर माझ्यावर स्वारी करून आलेत ना तर सुनीलजी महाराज आपलं मरण निश्चित आहे असं या सेनापतीने मनामध्ये जाणलं. तो घाबरला दादा. आल्या पावलानं त्याने आवाज दिला, स्वारी माघारली. आल्या पावलानं ती स्वारी निघून गेली आणि जशी स्वारी निघून गेली सेनापती बरोबर तशी पंढरपूरची स्वारी परत पंढरपूरला पोहोचली. कारण शहाणी माणसं काम संपल्यानंतर थांबत नसतात. ते पंढरपूरला पोहोचलेत ना दादा. तिथं पोहोचल्याबरोबर इकडं जय विठ्ठल झालं. श्रोते दर्शनाला आले. मोजके भजनी मंडळ तेव्हापासून महाराजांच्या जवळ येऊन बसतात, विचारपूस करतात, प्रकृती कसं काय, प्रवास कसं काय झाला. हे जगद्गुरूंच्या सोबतही सगळे मंडळ येऊन बसलेत. आणि ज्यावेळी छत्रपती आलेत ना दर्शनाकरता, बघा बरं का, कीर्तन कळेल तुम्हाला. एवढं एक उत्तर ऐका. ज्यावेळी छत्रपती आले दर्शनाकरता त्यावेळी जगद्गुरूंनी सांगितलं, राजा आज काळ आला होता गड्या, कीर्तनाला वेडा पडला होता. पण छत्रपती म्हणायला लागले, आमच्या काही लक्षात आलं नाही, आम्ही श्रद्धेनं कीर्तन ऐकत होतो, तुमच्या लक्षात आलं नाही राजा. आज काळ आला होता. आज महाराष्ट्राची जोखीमच या संपूर्ण माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या खांद्यावर होती गड्या. छत्रपतींना आलेला काळ, नेण्याकरता आलेला काळ,
जो काळ राजा सहज रीतीनं परत गेला तो माझ्या भगवान पांडुरंगाच्या कृपेनेच परत गेला. आपल्या जीवनामध्ये येणार देव उभा मागे पुढे, 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 मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, संकट बघा उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी टाळी वाजवा महाराजांकरता. बापूंना धन्यवाद, वंदन आहे. आमचे मित्र वैभव दादा थोरात हे देवळ्यावरूनच या मार्गे चालले आणि त्यांनी आवाज ओळखला. बा घाईत येते पण तरी आपल्या सप्ताहाला भेट द्यायला आलेत. आपण टाळी वाजू, त्यांचं स्वागत करू. वैभव दादांना धन्यवाद. वारकऱ्यांवर फार प्रेम करतात आणि माझ्यावर भावासारखं प्रेम आहे. देवळा तालुका आणि तिथून इथपर्यंत आवाज ओळखला त्याला प्रेमच म्हणतात. एवढी फास्ट नेटवर्क आहे. धन्यवाद. देव उभा मागे पुढे, तुम्हाला परवानगी आहे. चालेल. भगवान परमात्मेशिवाय आपल्यावर आलेले संकट दुसरे कोणी दूर करत नाही. आपला भ्रम आहे का मी नसलो तर घरात अंधार येईन, मग माझ्याशिवाय पान हालत नाही, मी नसलो तर कसं होईन. बा हे सगळं भ्रम आहे. एकदा फक्त परीक्षा घेऊन बघा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. 100 कामं करा जगाची, एकच काम करू नका. तुम्ही पहा जगाची रिॲक्शन. ते 100चे 100 कामं लगेच बाजूला काढून देतात. ते एवढं एक हायलाईट करून टाकतात. तसं भगवंत आहे. आपल्याकडनं किती चुका घडल्यात नाही. एकदा फक्त खंडोबा महाराजांच्या दरबारात या आणि सांगा की बाबा आजपर्यंत चुकलो, इथून पुढं मी चुकणार नाही. पश्चातापासारखं पवित्र तीर्थ कोणतं नाही. नदीत जा, संगमावर जा, स्नान करा, पापाला सुरुवात होते. अंतःकरणापासून पश्चातापाने दग्ध झालत ना की भगवान परमात्मा आपले सगळे अपराध स्वीकारतात आणि आपली सर्वस्वी जबाबदारी पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, हे जामीन आहे तुका, मागे झाले ते पाहू नये का, पुढे जामीन आहे तुका, जामीन आहे तुका, जामीन आहे तुका, झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, जामीन आहे तुका, जामीन आहे तुका, जामीन आहे तुका. टाळी वाजवा महाराजांकरता. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. माझे जगद्गुरू आपली हमी घेतात. आपण एखादं काम करायचं असेल तर गावातील ज्येष्ठ मंडळीकडे जातो. दादा माझ्याकरता चला, तेवढं काम होईल तुम्ही आले तर. आणि मध्यस्थी सुद्धा म्हणतात, तिचे माणूस काम करायला त्याला सांगतात की मी जामीन आहे, तुम्हाला काय करायचं एवढं काम करून द्या. तसे माझे जगद्गुरू आम्ही घेतात की तुम्ही परमार्थ करा, भजन करा, मागं झालं ते सोडून द्या. सगळं खंडोबा महाराज सगळे अपराध स्वीकारतील.
मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दिलेली हमी आहे की या विश्वामध्ये किती मोठ्यातला मोठा व्यक्तिमत्व असू द्यात, भगवंताच्या सत्तेमध्ये त्याला हस्तक्षेप करता येत नाही. तुमच्या माझ्या जीवनातला आनंद हा फक्त भगवंताजवळच मिळेल. ज्या संसाराकडे आपण आनंदाच्या अपेक्षेनं पाहतोय, सुखाच्या अपेक्षेनं पाहतोय, समाधानाच्या अपेक्षेनं पाहतोय, तो संसार आम्हाला सुखी करणार नाहीत. जर सुख आनंद पाहिजे असेल आणि दुःख नको वाटत असेल तर फक्त सुखरूप भगवान परमात्माच आहे. म्हणून भगवान म्हणवो शरण जावे, म्हणवो शरण जावे राम, म्हणवो शरण जावे, म्हणवो शरण जावे, हे म्हणवो शरण जावे राम, म्हणवो शरण जावे, म्हणवो शरण जावे, म्हणवो शरण जावे. सर्व भावदेवासी, हे सर्व भावदेवासी, टाळी वाजवा. वा 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 वा. म्हणतात स्वर. संगीत है शक्ति ईश्वर की, संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनाए रागिणी तो रोगी को भी मिले आराम. एवढी ताकद स्वरांमध्ये. पण हे स्वर सगळ्यांना नाही प्रसन्न होत. सरस्वती माता सगळ्यांवर कृपा करीत नाही. गाणारे सगळेच आहेत, माईकवर जरी नसले तर बाथरूम सिंगर सगळेच आहेत. हा, पण मग माईकवर पण म्हणता आलं पाहिजेत ना. हा, त्याचं कारण सांगू तुम्हाला. माऊलींनी सांगितली, शरददादा ओवी आहे, मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. जरी स्वरात नसलं तर प्रत्येक जण गुणगुणत राहतो, हा स्वभाव आहे त्याचा. हो, भजन करणं हा स्वभाव आहे. पण स्वरात गाणं ही ईश्वरीय देणगीच आहेत ना दादा. हो, सुनीलजी महाराजांचा तार सप्तकातला स्वर एकदम परफेक्ट आहे. मंत्र सप्तकातला परफेक्ट, मध्य सप्तकातला परफेक्ट, तीनही सप्तकात अतिशय सुंदर पद्धतीने राहतात. जे व्हेरियंट सगळेच आहेत. कोणत्याही फॉर्मॅटमध्ये त्यांना खेळायला सांगा. कसोटीतही खेळतात, 50 ओव्हरलाही खेळतात आणि 20तही खेळतात. रोहित शर्मा, विठ्ठल. आता संपत दादांचे म्हणजे एका प्रमाणाला तुम्ही 3 चाली आहे का? आता पुढं प्रमाण येणार आहे, मोजून घ्यायच्या बरोबर. 3 पेक्षा जास्त 4 येतील, 3 येतील. पहा तुम्ही मोजित राहा फक्त. आता मी आता बोलता 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 ते बरोबर प्रमाण देतील. आता मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. देवाला काय अपेक्षित आहे? अंतःकरण. आपण मंदिरात येतो, मंदिरात येतो देवा करता येतो का आपल्या करता येतो?
देवा करता. श्रीफळ घेतो देवा करता का आपल्या करता? देवा करता. पाण्याचं घेतो का बिगर पाण्याचा? भरपूर पाण्याचा. श्रीफळ फोडला देवा करता का आपल्या करता? आणि देवाला किती दिला? बर, आता सर्व भावे देवाशी करता सांगता. देवाला 5 तुकडे दिलेत. बर, त्यातही पुढची गंमत छान आहे. तो श्रीफळ खराब निघाला मग देवाला तो 5 सुद्धा नाही. माणसं माग वळून ते श्रीफळ जाणे तो देव जाणेत गड्या. देवाची अपेक्षा काय? 4 वाक्य सांगतो. समाज जिंकायचा असेल अभ्यास करावा लागतो 1. शत्रू जिंकायचा असेल कपट करावं लागतं 2. प्रपंच जिंकायचा असेल तर ऐश्वर्य संपत्ती कमावं लागते 3. विश्वाचे मालक भगवान परमात्मा जिंकायचे असतील तर अंतःकरणात शुद्ध सात्विक भाव लागतो 4. 4 वाक्य. सर्व भावे देवासी. भगवंताला आपली कोणतीच वस्तू नको, अपेक्षित नाहीये. भगवंताला भूक कशाची असेल तर ती फक्त अंतःकरणाची आहे. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हे हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, वा वा थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हे थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. टाळी वाजवा एकदा चांगली मस्त पैकी 4. ते 4 चाली म्हणले निदान आपण 2दा तर टाळी वाजू बा. प्रमाण एकच आहे पण किती चाली झाल्यात? 4 झाल्यात. ही व्हरायटी आणि इक्वालिटी फक्त संपतजी महाराजांकडे. महाराष्ट्रात फिरतो हो. आणि पहिली जर चाल ते गाऊन गेले तर आपली पहिली नाही लक्षात राहत. ती पहिली, दुसरी, तिसरी, चौथी परत
त्याचा अंतरा सुद्धा वेगळा. हो, ही स्पेशालिटी फक्त संपतजी महाराजांकडे आहे. भगवान पांडुरंगाची फार कृपा आहे. महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग संपत महाराजांनी केला आणि तो यशस्वी झाला. आजपर्यंत एवढ्या चालीने एवढे प्रमाण एकत्र करणं, दादा तुमच्यासारख्यांची पाठ थोपटली पाहिजे घरी. का हो सुनील दादा, खरे आहेत की नाही? वा, ज्याची खरी सेवा त्याचे भय काय जीवा. हो, आणि मोकळ्या मनानं कौतुक करायला सुद्धा स्वभाव तेवढा श्रीमंतच लागतो. नाही तर मग चारही चाली झाले तरी इकडे तोंड पडेलच येईल. काय करावं काय नाही. काहींना कार्यक्रम रंगत आला का यांचे चेहरे पडत चालत आहेत. काय करावंच काय कसं काय नाही काय. हो, प्रसन्नता हीच परमार्थातली मुख्य सूत्रावली आहे. प्रसन्न राहायचं. आपली प्रसन्नता आपल्या केलेला परमार्थ आपल्या चेहऱ्यावर दाखवतायत. कारण डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला असतंय. विठ्ठला भगवान परमात्मा तुमचं माझं अंतःकरण अपेक्षित करतात. श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय मय्येव मन अदत्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अर्जुना, तुला ऊर्ध्वगती पाहिजे, तुझं अंतःकरण मला समर्पित कर. मंदिरात आल्यावर सगळे चांगलं वागणार आहेत. मंदिरात आल्यानंतरचं जे वागणं आहे तेच मंदिराच्या बाहेर पाहिजे. पंढरपुरात आल्यावर सगळे चांगले वागणार आहेत. पंढरपुरात आल्यावर जे वागणं आहेत तेच पंढरपूरच्या बाहेर पाहिजे. त्याला म्हणतात भाव. अंतःकरणातील निर्विकल्प प्रवाहाला भाव असं म्हणतात, की ज्यात विकल्प नाही. स्थान कोणतंही असू द्या पण विकल्प नव्हता. माझे जगद्गुरूंना कोणतीही जागा असू दे, भगवान पांडुरंगाचा कधीच विसर पडला नाही. छंद या नाम हॅलो 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 महाराजांच्या मुखातून ही चाल फार छान लागते. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. तुमच्या दोघांचे स्पेल संपले, आता घाबरू नका. 4 ओव्हर टाकून झाले तुम्हाला. आता परत बॅट बॉलिंगला नाही बोलवत. आता उरलेले मी आता बरोबर फिनिश करतो. आता फिनिशर. चला, ध्यान राहिलं नाही आपण कुठे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, त्याला म्हणतात भाव. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाचे. मग भगवान परमात्मा काय करतील? भगवंताला आर्ततेनं आवाज दिला ना तर भगवान परमात्मा तो आवाज स्वीकारतात. माझ्या माता द्रौपदीचा आवाज स्वीकारला. भगवंताला आर्तता अपेक्षित आहे. अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. ओ श्याम आजा, तीन बाण के धारी
तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटकर हारा हूँ मैं बाबा, भटकर हारा हूँ मैं बाबा, पार लगाओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। किसको रिश्ते गिनवाऊं किस जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किस खात दिखाऊं मैं। बिन पूछे ये शाम हमारा, बिन पूछे ये शाम हमारा कष्ट मिटाओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। अनजाने नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं। अनजाने नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं। बहता इन आँखों से बाबा, बहता इन आँखों से बाबा नीर समाओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, आओ ना। वा, शुभम दादाला टाळी वाजवा एकदा जोरात, फार छान भजन आहे. हे काटोश्याम बाबांचं भजन आहे, राजस्थानी भजन आहे. सध्याचं ट्रेंड फार छान आहे, मला फार आवडतं ते भजन. अतिशय आर्ततेनं मी हे भजन गात असतोय आणि दररोज अगदी भगवंताचं आपली साधना होती, आपली सेवा होऊन जाते. त्याचं कारण भगवान परमात्मा आपली साधना स्वीकारतात. भगवान परमात्मा साधना स्वीकारल्यानंतर काय प्रसाद देतील, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भगवान परमात्म्याचा स्वभाव बहु आहे करुणावंत, अनंत ही नामजा. जगद्गुरूंना विचारलं, महाराज तुम्ही कशावरनं सांगताय? तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठोबा जय विठोबा हरि विठोबा विठोबा Raghuva
वतीने संपन्न होणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, देवस्थानच्या वतीने संपन्न होणारा सप्ताह, आजच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरती यथामती यथावकाश झालेली चिंतन सेवा, स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य बाबांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तन सेवेकरता या पावसाच्या वातावरणात सुद्धा उपस्थित राहिलेली सर्व भाग्यवंत श्रोते मंडळी, माझ्या माता बहिणी, ज्येष्ठ मंडळी, व्यासपीठावरील समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व गुरुबंधू महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी अंतःकरणापासून श्रद्धेनं वंदन करतो. सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो. तुका म्हणी साक्षी आले, तुका म्हणी साक्षी आले, तरी गेले प्रगट, तरी केले प्रगट, तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, नदीचा भवदुस्तर, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, सगळ्यांनी टाळी वाजवा, दादांचं भजन करा. माझा वा वा. हे सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया, सोपान
जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय घोडीने कुरी वेळी बाबोडी वरात महाराज तुके आहे विचारला क्षमा परात महाराज करा क्षमा परात देव तुकाराम तुकाराम कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव